मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोडवर क्रोमा शोरूमला भीषण आग लागली आणि तब्बल 7 तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही। आगीचा आणखी भडका उडतोय। अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण तिथली बघतोय। आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा जास्त गाड्या तिथे आता उपलब्ध आहेत, ज्यांच्याकडून त्या जवानांकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। साधारणपणे 7 ते 8 तास आता लोटलेले आहेत आणि अजूनही आगीवर नियंत्रण पूर्णपणे मिळवलेलं नाहीये। याच घटनास्थळावरून आपल्या सोबत प्रतिनिधी शिल्पा नरवडे जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडून तपशील घेऊया। शिल्पा, आताची काय परिस्थिती आहे? अजूनही आग विझवण्यात यश का येत नाहीये? रिद्धी, मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि हे जे क्रोमा शोरूम आहे त्याच्या बाहेरच मी उभी आहे। आपण जर पाहिलं तर 8 ते 9 तास झालेले आहेत या आगीला। अजूनही आग आटोक्यात आलेली पाहायला मिळत नाही। आगीचे लोटचे लोट बाहेर पडताना पाहायला मिळतात, धुराचे लोट पाहायला मिळतात। अग्निशमन दलाच्या 30 ते 35 गाड्या ह्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आपण बघू शकतोय किती मेहनतीने, प्रचंड मेहनतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र ही आग अजूनही आटोक्यात आलेली पाहायला मिळत नाही। एकीकडे आग विझवली जाते तर दुसरीकडे झपाट्याने ती आग पुन्हा पेट घेत असलेली पाहायला मिळते। अग्निशमन दलाच्या गाड्या देखील आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे फायर जो रोबो आहे तो रोबो देखील आलेला आहे। रोबो आतमध्ये देखील गेलेला आहे क्रोमा शोरूमच्या आणि रोबोच्या माध्यमातून देखील आग विझवली जात आहे। मात्र ही आग विझविण्याचं नाव काही घेताना दिसत नाही, कारण ही जी आग आहे ती झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। संपूर्ण क्रोमा शोरूम आहे ते जळून खाक झालेलं पाहायला मिळतंय। तिसरा मजला जर आपण पाहिला तर तो पूर्ण आगीच्या भक्षस्थानी गेलेला आहे आणि इतर जे 2 मजले आहेत ते देखील आगीमध्ये जळत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। सध्या जर आपण हे दृश्य पाहतोय, आगीच्या लोटचे लोट बाहेर पडताना पाहायला मिळतात आणि मुंबई महानगरपालिकेचं वॉटर टॉवर जे वाहन आहे त्याच्या माध्यमातून ही आग विझवली जात आहे। वॉटर टॉवर वाहन जेव्हा घटनास्थळी दाखल झालं तेव्हापासून आग आटोक्यात आली असं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र पुन्हा आगीने तेवढ्याच प्रचंड मेहनतीने हे जे जवान आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी आग ही प्रचंड वेगाने आणि झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जर आपण हे दृश्य पाहिलं तर काचा तोडून जवान आतमध्ये गेले होते, रोबो देखील आतमध्ये गेलेले आहेत। मात्र या काचा ज्या पडतायत त्याच्यानंतर जे आगीचे लोट बाहेर येत आहेत ते जर पाहिलं तर प्रचंड भयानक अग्निडोंब आपल्याला इथे पाहायला मिळतोय। सध्या जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान असेल, एनडीआरएफची टीम असेल, घटनास्थळी पोलीस देखील दाखल आहेत, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील इथे दाखल झालेले आहेत। 8 ते 9 तास ही आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र अजूनही आग आटोक्यात आलेली नाही। आगीचं कारण जरी स्पष्ट झालेलं नसले तरी इथला जो वॉचमॅन आहे किंवा इथले जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे, मीटरला अगोदर आग लागली होती आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही प्रचंड आगीने पेट घेतलेला पाहायला मिळतोय। लाखो करोडोचं नुकसान या आगीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते रिद्धी। आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान हे आग विझविण्याचा शर्तीने प्रयत्न करत आहे। सध्या आता आपल्याला जे दृश्य पाहतोय तिथली आग आटोक्यात आलेली दिसलेली पाहायला मिळत असली तरी बाजूलाच समोरचं जे दृश्य आहे तिथून धुराचे लोट पुन्हा जोरजोराने दिसू लागलेले आहेत। त्यामुळे पुन्हा हे अग्नितांडव असंच वाढणार की कधी आग ही आटोक्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल रिद्धी। अगदी निश्चित। आणि त्याच्यामुळे आता कशा पद्धतीने यापुढे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं जाते, कारण कुलिंगचं काम सुद्धा आग विझवल्यानंतर केलं जाईल, त्यासाठी सुद्धा बराच वेळ जाऊ शकतो। मात्र या सगळ्यामध्ये आता प्रचंड मोठं आर्थिक नुकसान मात्र झालेलं आहे असं म्हणावं लागेल। वांद्र्यामधली, मुंबईमधली वांद्र्यातली दृश्य आपण बघतोय। मोठा आगडोंब इथं उसळलेला आहे, मोठ्या प्रमाणावर आग लागली। साधारणपणे रात्री उशिराच ही आग लागल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि तेव्हापासून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। शिल्पा, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।